नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीजांच्या बरोबर कसा संबंध राहिला याचं विवेचन करणारा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. खरं तर 1498 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कालिकत बंदरामध्ये पोहोचला आणि मध्ययुगामध्ये सागरी मार्गे भारतामध्ये प्रवेश करणारे पहिले युरोपीय म्हणून पोर्तुगीजांचं आगमन हे भारतामध्ये झालं. सुरुवातीला भारताबरोबर सुरू असलेल्या व्यापारामध्ये पोर्तुगीज हे अत्यंत आघाडीवर होते, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र त्यांनी राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. धर्मकारणामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते अर्थकारणामध्ये मात्र मागे राहिले आणि व्यापारामध्ये त्यांची पिछेहाट झालेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीजांनी सन 1510 मध्ये गोवे बंदर हे आदिलशाहीकडून जिंकून घेतलं. त्यानंतर 1543 मध्ये गोव्याजवळील बारदेश, साष्टी हे जे काही प्रदेश होते हे प्रदेश बक्षीस म्हणून आदिलशहाने पोर्तुगीजांना दिले. त्यानंतर वसईचा प्रांत त्यांनी गुजरातच्या सुलतानाकडून मिळवला. त्यानंतर दीव आणि दमण या प्रदेशावर त्यांनी आपला अधिकार निर्माण केला. अशा रीतीने उत्तर कोकणातील चौलपासून दमणपर्यंतच्या किनारपट्टीवर त्यांनी आपलं राजकीय वर्चस्व हे निर्माण केलं. खरं तर मुंबई हे बेट देखील पोर्तुगीजांच्याच मालकीचं होतं, परंतु 1662 मध्ये ज्यावेळेला पोर्तुगीज राजकन्येचा विवाह ब्रिटिश सम्राटाच्या सोबत राजपुत्राच्या सोबत झाला त्यावेळेला हे मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना भेट दिलं आणि या गोष्टीचा अखेरपर्यंत त्यांना पश्चाताप होत राहिला, कारण मुंबई बेटाची भरभराट नंतरच्या कालखंडामध्ये व्यापाराच्या बाबतीत झाली आणि भारतातील सर्वात महत्त्वाचं व्यापारी केंद्र बंदर म्हणून मुंबई बेट हे नंतरच्या कालखंडामध्ये पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं. भारतातील त्या काळातील असलेल्या कुठल्याही राजसत्तेपेक्षा पोर्तुगीज हे असे सत्ताधीश होते ज्यांनी महाराजांच्या राजकारणाचं अत्यंत जवळून आणि बारकाईने निरीक्षण केलं. पोर्तुगीजांनी जेवढं बारकाईने महाराजांच्या राजकारणाचं निरीक्षण केलं तितकं निरीक्षण तत्कालीन इतर कुठल्याही सत्ताधीशांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. 1658-59 मध्ये ज्यावेळेला महाराजांनी कल्याण भिवंडीच्या बंदरामध्ये आरमार बांधणीचं काम हाती घेतलं त्यावेळेला आरमाराची बांधणी करण्यासाठी आवश्यक कारागीर, तंत्रज्ञान हे मराठ्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं. म्हणून सुरुवातीच्या काळातील आरमारी जहाजं जी काही बांधली गेली ती बांधत असताना काही पोर्तुगीज कारागिरांचीच मदत ही शिवाजी महाराजांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि मग शिवाजी महाराजांचं आरमार जसं निर्माण व्हायला लागलं तसं त्या गोष्टीची दखल पोर्तुगीजांनी घेतली आणि पोर्तुगीज व्हाईसरॉय असं म्हणतो की शिवाजीने काही लढाऊ गलबत भिवंडी, कल्याण, पनवेल व वसई या तालुक्यातील बंदरामध्ये बांधलेली आहे. त्यामुळे आता आम्हाला सावध राहणे भाग आहे. आम्ही आमच्या कॅप्टनला आज्ञा दिलेली आहे की त्याने सदर गलबते बंदराच्या बाहेर येऊच देऊ नयेत. विशेष म्हणजे पहिली काही जहाजे बांधण्यासाठी त्याने आपल्या पदरी काही पोर्तुगीज कारागीरच नेमलेले होते असं पोर्तुगीज व्हाईसरॉय आपल्या पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रांच्या मध्ये म्हणतो. आणि पुढे त्यांची इच्छा आहे की मराठ्यांचं हे जे काही आरमार आहे ते नष्ट होऊन जायला पाहिजे, परंतु त्यांची इच्छा काही फलद्रूप होत नाही आणि मराठ्यांचं आरमार मात्र दिवसेंदिवस वाढत जातं. तेव्हा 1667 साली गोव्याच्या व्हाईसरॉयने आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाजीचे नौदल आता आम्हाला धक्कादायक किंवा भीतीदायक वाटायला लागलेला आहे. आणि त्याचं कारण काय तर आम्ही सुरुवातीलाच त्याच्या विरुद्ध
कारवाई करायला पाहिजे होती, पण ती केली नाही. त्याने किनाऱ्यावर आता किल्ले बांधले आहेत आणि आज त्याच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. म्हणजे ज्या वेळेला त्याच्यावर आम्ही कारवाई करून नौदल निर्मिती करण्यापासून त्याला रोखायला पाहिजे होतं, त्यावेळेला आम्ही दुर्लक्ष केलं. आणि आता मात्र शिवाजीने समुद्र किनाऱ्यावर अनेक जलदुर्ग उभारलेले आहेत, किल्ले उभारलेले आहेत, अनेक तारवे त्यांनी उभा केलेले आहेत. आणि त्यामुळे शिवाजीचं हे जे काही नौदल आहे, हे नौदल हे मला भीतीदायक वाटतं आहे, असं हा व्हॉइसरॉय म्हणतो आहे. आणि मग ज्या वेळेला शिवाजी महाराज या नौदलाच्या साह्याने कारवार किनाऱ्यावरील बेदनूर राज्याच्या बसरूर या शहराची लूट करतात आणि सागरावर स्वार होऊन शिवाजी महाराजांनी केलेली ही सागरी मोहीम आहे. आणि त्या मोहिमेवरून ज्यावेळेला शिवाजी महाराज परतत असतात, त्यावेळेला मराठ्यांचा आरमार आणि पोर्तुगीजांचा आरमार यांच्यामध्ये चकमक झडून येते. आणि या चकमकीमध्ये मुरगाव जवळ झालेल्या या लढाईत, सागरी लढाईमध्ये पोर्तुगीज मराठ्यांचे 13 तारवे कैद करून घेऊन जातात. आता ज्या वेळेला ही सगळी घटना घडून जाते आणि नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराज पोर्तुगीजांशी पत्रव्यवहार करतात आणि पोर्तुगीज व्हॉइसरॉय बरोबर केलेल्या पत्रव्यवहारानंतर ते या तारव्यांना सोडण्यास सांगतात, विनंती करतात आणि पोर्तुगीजांना हे तारवे सोडावे लागतात. पुढे 1659 मध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराज सिद्दीच्या विरुद्ध मोहीम काढतात आणि या लष्करी मोहिमेमध्ये त्यांनी सागरातून आणि भूमीवरून अशा दोन्हीही पद्धतीने सिद्दीला वेढा दिलेला आहे, त्याच्या किल्ल्याला वेढा दिलेला आहे. आणि मग अशा वेळेला सिद्दी हा अडचणीत आलेला आहे. आणि सिद्दी अडचणीत आलेला असताना त्या सिद्धीकडून हा किल्ला आता शिवाजी महाराजांना दिला जाईल की काय, अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा निर्माण होते. आणि हे ज्या वेळेला पोर्तुगीजांना समजतं, त्यावेळेला पोर्तुगीज सिद्धीला मदत करण्यासाठी म्हणून आपल्या चौलच्या आणि वसईच्या अधिकाऱ्यांना सांगतात. आणि त्यामुळे सिद्धीला अन्नधान्याचा पुरवठा, दारुगोळ्याचा पुरवठा पोर्तुगीज अधिकाऱ्यांकडून केला जातो. आणि त्यामुळे सिद्दी पराभूत होण्यापासून पुन्हा एकदा वाचतो. 1670 साली पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये तह घडून येतो. आणि या तहाच्या वेळेला पोर्तुगीज मराठ्यांना सांगतात, महाराजांना सांगतात की सिद्दी हा आमचा मांडलिक आहे. म्हणजे 1667च्या दरम्यानच त्याने पोर्तुगीजांचं मांडलिकत्व जणू स्वीकारलेलं होतं. आणि पोर्तुगीज म्हणतात की सिद्दी हा आमचा मांडलिक असल्या कारणामुळे त्याचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. पण ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या बरोबर जो काही नवीन मैत्री करार होतोय, त्या मैत्री कराराला बाधक असल्या कारणामुळे शिवाजी महाराज व सिद्दी यांच्यामध्ये आपण मध्यस्थी करून समाधानकारक अशा प्रकारचा तह दोघांमध्ये घडवून आणण्याकरता प्रयत्न करू, आपली शक्ती वापरू, असं पोर्तुगीज शिवाजी महाराजांना आश्वासन देतात. परंतु सिद्धीला मदत करण्याचं थांबविणे मात्र ते शक्य नाही, कारण तो आमचा मांडलिक आहे, त्यांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, असं उत्तर ते शिवाजी महाराजांना देतात. पोर्तुगीजांचे हे प्रयत्न शिवाजी महाराज आणि सिद्दी यांच्यामध्ये समझोता व्हावा, शांतता निर्माण व्हावी, ते यशस्वी होत नाहीत. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना सिद्धीचा जंजिरा हवा असतो आणि त्याच वेळेला आपले प्राण पणाला लावून सिद्दी या जंजिऱ्याचं रक्षण करण्यासाठी सिद्ध झालेला असतो. आणि त्यामुळे कितीही प्रयत्न पोर्तुगीजांनी केले तरी सिद्दी आणि मराठे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शांतता तह होणं मात्र शक्य होत नाही. कारण जंजिरा घेतल्याशिवाय शिवाजी महाराज करार करायला, तह करायला, मैत्री करायला तयार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जंजिरा द्यायला सिद्धी तयार नाही. त्यामुळे हा संघर्ष थांबू शकत नाही. 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याला ज्या वेळेला वेढा दिला आणि याही वेळेला सिद्धी
शरणागती स्वीकारेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना जंजिरा जर शिवाजी महाराजांच्या ताब्यात गेला तर शिवाजी महाराजांच्या पासून चौल प्रांताला मोठा धोका निर्माण होईल, म्हणून पोर्तुगीज याही वेळेला सिद्धीला गुप्तपणे अन्नधान्याची, दारुगोळ्याची मदत करतात. ज्याप्रमाणे इंग्रजांना शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकावा असं वाटत नव्हतं, त्याचप्रमाणे पोर्तुगीजांना देखील शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकावा असं वाटत नव्हतं. इंग्रज पोर्तुगीज या दोघांनाही सिद्धीच्या ताब्यामध्येच जंजिरा राहावा, तो शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जाऊ नये असं मनापासून वाटत असल्या कारणामुळे वेळोवेळी ज्या ज्या वेळेला जंजिरेकर सिद्धी अडचणीत आला त्या वेळेला इंग्रजांनी कधी पोर्तुगीजांनी त्याला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर खांदेरीवर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी तटबंदी उभारायला सुरुवात केली त्यावेळेला ही तटबंदी शिवाजी महाराजांनी उभारणं हे आपल्या गोव्यासाठी, गोव्याच्या आजूबाजूच्या प्रदेशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तटबंदी बांधण्यापासून आपण शिवाजी महाराजांना रोखावं असं पोर्तुगीजांना वाटत होतं. परंतु त्यांनी काही हालचाली करण्याच्या पूर्वीच इंग्रजांनी हालचाली करून शिवाजी महाराजांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी तटस्थतेची अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती असं आपल्याला दिसून येतं. आता पोर्तुगीजांच्या बरोबर शिवाजी महाराजांचा जो संघर्ष चाललेला होता, जो वाद दोघांच्या मध्ये होता, त्याची जी काही 3-4 महत्वपूर्ण कारणं होती, त्याच्यातील एक महत्वपूर्ण कारण असं होतं की पोर्तुगीजांनी कोकणातील अनेक शिवाजी महाराजांचे विरोधक असणारे जे काही देसाई होते त्या देसायांना आपल्या प्रदेशामध्ये आश्रय दिलेला होता. 1664 मध्ये आदिलशाही सरदार खवास खान याचा पराभव शिवाजी महाराजांनी केला. यावेळेला खवास खानाच्या बरोबर मराठी राज्यावर आक्रमण करण्यामध्ये जे सहकार्य करणारे कोकणातील अनेक देसाई होते, त्याच्यामध्ये कुडाळचा लखम सावंत होता, पेडण्याचा केशव नाईक होता, केशव प्रभू होता, डिचोलीचा खळू शेणवी होता आणि असे हे देसाई हे आदिलशाही सैन्यात कार्यरत होते आणि ते शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये खवास खानाच्या बरोबर लढाईमध्ये सामील झालेले होते. परंतु शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला खवास खानाचा पराभव केला त्यावेळेला हे सगळे देसाई पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले आणि पोर्तुगीजांच्या आश्रयाला जाऊन गप्प न बसता ते सातत्याने शिवाजी महाराजांच्या कोकणातील प्रदेशामध्ये गोंधळ उडवून देत असत, लुटालूट करत असत. अनेकदा तिथे बंड करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं असेल, लुटालूट करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी ते करत असत. आणि त्यामुळे पोर्तुगीज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्या वादाचं आणखी एक जे कारण होतं ते कारण म्हणजे पोर्तुगीजांच्या गोव्याला बारदेशच्या भागातून होणारा जो काही पुरवठा असेल, बालाघाटातून होणारा जो काही व्यापार होता, त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, जनावरं असतील, यांचा पोर्तुगीजांना होणारा पुरवठा असेल, पोर्तुगीज प्रदेशातून गोव्यातून बालाघाट मार्गे आदिलशाही राज्यामध्ये होणारं जे काही व्यापार असेल, या व्यापाराला वेळोवेळी मराठे अडथळा आणत असत. पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्याकडे तक्रार करताना असं म्हणतात की बारदेशकडून गोव्याकडे अन्नधान्य घेऊन निघालेल्या गोणीच्या बैलाकडील अर्ध धान्य तांदूळ हे मराठी सरदारांनी, मराठी अधिकाऱ्यांनी काढून घेतलेला आहे. मुरगाव बेटाजवळ कर्नाटकातून आलेला जो काही तांदूळ जहाजामधून आलेला होता, हा तांदूळ जहाज पकडून मराठ्यांनी नेला, अशा प्रकारची तक्रार देखील पोर्तुगीज करतात. म्हणजे पोर्तुगीजांच्या बरोबर मराठ्यांचा जो काही संघर्ष होता तो म्हणजे पोर्तुगीज प्रदेशामध्ये नेलं जाणारं अन्नधान्य आणि जनावरं यांचा जो काही पुरवठा तिथे पोर्तुगीजांना होत होता आणि पोर्तुगीजांच्या प्रदेशातून मीठ असेल, इतर वस्तू असतील, ज्या आदिलशाही राज्यामध्ये व इतरत्र पाठविल्या जात होत्या, या व्यापाराला मराठे अडथळा आणतात असं पोर्तुगीजांचं म्हणणं होतं.
त्याबरोबरच पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट अशी होती की सागरावर संचार करणाऱ्या कोणत्याही जहाजाला, म्हणजे मोगलांची आणि आदिलशाहीची जहाजं देखील, त्यांना सागरावर संचार करत असताना पोर्तुगीजांचा परवाना घेणं बंधनकारक होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मराठी जहाजांनी देखील सागरावर प्रवास करत असताना पोर्तुगीजांचा परवाना घ्यायला पाहिजे. त्या उलट शिवाजी महाराजांचं म्हणणं असं होतं की सागर किनारा आमचा, जहाजं आमची, आणि असं असताना पोर्तुगीजांचा परवाना आम्ही घेण्याची गरज काय. आणि पोर्तुगीज परवाना घेण्याबद्दल आग्रही राहिले आणि त्याच बाबतीमध्ये शिवाजी महाराज परवाना घेणार नाही याबद्दल आग्रही राहिले. आणि यामुळे देखील या दोघांच्या मध्ये कायम संघर्ष होत राहिलेला, वाद होत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या शत्रूबद्दल कोणत्या प्रकारचं धोरण अवलंबित होते, म्हणजे ते शिवाजी महाराजांचे कायम शत्रू होते अशातलाही भाग नाही, ते कायम मित्र होते अशातलाही भाग नाही, किंवा त्यांनी मोगल आणि आदिलशहा या शिवाजी महाराजांच्या दोन शत्रूंच्या बरोबर शिवाजी महाराजांचा संघर्ष चालू असताना घेतलेली भूमिका देखील एकसमान अशा प्रकारची असलेली आपल्याला दिसून येत नाही. ज्या वेळेला शिवाजी महाराज आणि मोगल यांच्यामध्ये संघर्ष होत असे त्यावेळेला पोर्तुगीज हे मराठ्यांची बाजू, म्हणजे शिवाजी महाराजांची बाजू घेत असत. ज्यावेळेला शिवाजी महाराज सुरतेवर आक्रमण करते झाले आणि सुरतेतून प्रचंड मोठी लूट ही त्यांनी आणली, आणि ही लूट घेऊन ज्या वेळेला शिवाजी महाराज हे स्वराज्यामध्ये परतत होते त्यावेळेला शिवाजी महाराजांनी परतत असताना उत्तरेकडील पोर्तुगीजांच्या प्रदेशाच्या जवळून प्रवास केलेला होता. आणि हा प्रवास पोर्तुगीज प्रदेशाच्या जवळून करण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू हा होता की जर समजा मोगली सैन्याने आक्रमण केले आणि अचानक काही अडचण निर्माण झाली तर त्यावेळेला पोर्तुगीजांच्या प्रदेशामध्ये आपल्याला आश्रय घेता येईल. म्हणजे पोर्तुगीज हे मोगल मराठे संघर्षाच्या वेळेला मोगलांच्या पेक्षा मराठ्यांच्या बाजूने राहिलेले आपणास पाहावयास मिळतात. खर तर पोर्तुगीजांच्या एका बाजूला म्हणजे गोव्याकडील बाजूला आदिलशाहीचं राज्य होतं, तर वसई चौलकडील भागामध्ये मोगलांचं राज्य होतं. आणि अशा वेळेला मोगलांना हे लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या प्रती आपल्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये तो सहानुभूती बाळगतोय, पोर्तुगीज सहानुभूती बाळगतात. हे लक्षात आल्यानंतर मोगलांनी पोर्तुगीजांच्या वसईच्या प्रदेशावर, वसई प्रांतावर हल्ला करून पोर्तुगीजांना शिक्षा करण्याचा प्रयत्न केलेला देखील आपल्याला दिसून येतो. 1666 साली शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिला. आता बघा, आदिलशहाच्या बरोबर जेव्हा शिवाजी महाराजांचा संघर्ष चालत असे त्यावेळेला पोर्तुगीज हे मराठ्यांची बाजू न घेता आदिलशहाची बाजू घेत असत आणि आदिलशहाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका ते स्वीकारत असत. ज्या वेळेला फोंडा किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिलेला होता आणि हा वेढा आठवडाभर सुद्धा चालेल की नाही अशा प्रकारची परिस्थिती होती, परंतु फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात जाऊ नये, कारण तो किल्ला जर मराठ्यांच्या ताब्यामध्ये गेला तर पोर्तुगीजांच्या गोव्यावर फार मोठ्या प्रमाणावर भीतीचं सावट निर्माण होणार होतं. कारण फोंडा ताब्यात घेतल्यानंतर गोवा ताब्यात घेणं हे फार अवघड अशा प्रकारची गोष्ट शिवाजी महाराजांच्यासाठी नव्हती. आणि म्हणून पोर्तुगीज लगेच आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात आणि फोंड्यावर असणारा आदिलशहाचा जो काही किल्लेदार आहे या किल्लेदाराला दारू गोळ्याची, अन्नधान्याची गुप्तपणे मदत ते करतात. त्यामुळे हा वेढा दीर्घकाळ चालतो आणि याचा परिणाम म्हणून रुस्तुम जमान हा आदिलशाही सरदार हा किल्ल्याला बसलेला, फोंड्याला दिलेला मराठ्यांचा जो काही वेढा आहे तो वेढा उठवण्यासाठी ससैन्य वेळेत पोहोचू शकतो. जर पोर्तुगीजांनी मदत केली नसती तर शिवाजी महाराजांच्या हाती
या वेढ्याच्या वेळेलाच फोंड्याचा किल्ला हा आला असता, परंतु पोर्तुगीजांनी गुप्तपणे तिथे आदिलशहाच्या किल्लेदाराला मदत केल्या कारणामुळे फोंडा मराठ्यांच्या ताब्यात येत नाही. 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या बारदेश प्रांतावर केलेली स्वारी ही इतिहास प्रसिद्ध अशा प्रकारच्या इतिहासामध्ये या मोहिमेला अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे. बारदेशवर शिवाजी महाराजांनी आक्रमण करण्याची 2 कारणं होती. एक म्हणजे बारदेशच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन पाद्र्यांनी हिंदूंचं धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा लावलेला होता. तिथे असलेल्या जवळपास 7,000 हिंदूंच्या पैकी 4,000 हिंदूंना बाटवून ख्रिश्चन बनविण्यात आलेलं होतं. आणि त्याच वेळेला पोर्तुगीज गव्हर्नरने आदेश काढून बारदेशमध्ये असलेले इतर जे काही हिंदू आहेत त्यांनी पुढील 2 महिन्यामध्ये हे राज्य म्हणजे पोर्तुगीजांचं राज्य बारदेशचा प्रदेश सोडून जावे अशा प्रकारचा हुकूम हा त्यांनी दिलेला होता. या हुकुमाचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही बारदेशच्या प्रांतात राहू इच्छित असाल तर तुम्हाला ख्रिस्ती धर्म स्वीकारला पाहिजे, आणि जर तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारणार नसाल तर तुम्हाला हा प्रदेश सोडून जावे लागेल. आणि दुसरं कारण असं होतं की पोर्तुगीजांच्या आश्रयाला असलेल्या नारबा सावंत या देसायाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये वेंगुर्ला येथे मोठ्या प्रमाणावर दंगल माजवलेली होती, गोंधळ घातलेला होता. आणि मग या नारबा सावंताचा पाठलाग करत शिवाजी महाराज हे 6,000 घोडदळानिशी पाठलाग करत बारदेशच्या प्रदेशामध्ये घुसतात. आणि बारदेशच्या प्रदेशामध्ये 20 नोव्हेंबर 1667 रोजी ते घुसतात आणि 3 दिवस बारदेशच्या प्रांताची तेथील प्रदेशाची लुटालूट करतात. अनेक गावं लुटली जातात. जवळपास 1300च्या आसपास पुरुष, स्त्रिया, लहान मुलं यांना कैदी बनविण्यात येतं आणि कैदी बनवण्यात येऊन त्यांना आपल्या बरोबर ते घेऊन येतात. या वेळेला या मोहिमेमध्ये मराठ्यांनी 3 ते 4 ख्रिश्चन पाद्र्यांना आणि शेकडो आणि कित्येक अशा ख्रिस्ती लोकांना ठार मारलेला आहे. आणि हे करण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका अशी आहे की पोर्तुगीज व्हॉइसरॉयला हे समजलं पाहिजे की इथे असणाऱ्या हिंदूंना जबरदस्तीने तुम्ही ख्रिश्चन करू शकणार नाही, आणि तशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही केलात तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि म्हणून 3 ते 4 ख्रिश्चन पाद्र्यांची आणि अनेक ख्रिस्ती लोकांची हत्या, त्यांचा शिरच्छेद हे मराठे त्यावेळेला करतात. खरं तर नारबा सावंत याला पोर्तुगीजांनी संरक्षण दिल्या कारणामुळे या मोहिमेमध्ये नारबा सावंत मात्र शिवाजी महाराजांच्या हाती लागत नाही. ही घटना जितकी जबरदस्त असते की पोर्तुगीज हादरून जातात की प्रचंड लूट शिवाजी महाराज घेऊन जात आहेत. 1300च्या आसपास लोक तिथले पकडून कैदी बनवून नेलेले आहेत. आणि धर्मांतराच्या आपल्या या भूमिकेच्या विरोधामध्ये शिवाजी महाराजांनी ही कृती केलेली आहे हे लक्षात आल्यानंतर हादरलेला व्हॉइसरॉय लगेच तेथील लोकांच्या संबंधाने काढलेला जो काही आदेश आहे तो आदेश मागे घेतो असं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यानंतर 1667 मध्ये मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये करार घडून येतो. आणि त्या करारामध्ये बारदेशच्या स्वारीत मराठ्यांनी जे अनेक लोक पकडून कैदी म्हणून नेलेले आहेत त्यांना त्या युद्ध कैद्यांची मुक्तता मराठ्यांनी करावी. त्याच वेळेला पोर्तुगीजांच्या या प्रदेशामधून अनेक बैल, जनावरे ही पकडून नेलेली होती. तर ही जनावरे आणि बैल जे काही असतील ते कुठल्याही प्रकारची युद्ध खंडणी न घेता परत करावेत असा एक कलम
त्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच आपल्या आश्रयाला असलेल्या लखम सावंत, केशव नाईक, नारबा सावंत, मालू शेणवी हे जे काही देसाई आहेत ते मराठी प्रदेशामध्ये धांदल उडवून देतात, लुटालूट करतात. तर या सगळ्या देसाईंना आपण सक्त ताकीद देऊ की ते जोपर्यंत आपल्या प्रदेशामध्ये म्हणजे पोर्तुगीजांच्या प्रदेशामध्ये आहेत तोपर्यंत त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये जायचं नाही, पोर्तुगीजांचा राज्याला सोडून त्या प्रदेशामध्ये जाऊन गोंधळ घालायचा नाही. आणि जर हे ऐकलं नाही त्यांनी तर मग आम्ही पोर्तुगीज प्रदेशामधून आमच्या राज्यामधून त्यांना हाकलून देऊ, अशा प्रकारचं आश्वासन इथे पोर्तुगीज व्हॉइसरॉय हा शिवाजी महाराजांना देतोय. आणि त्याबरोबरच पुढचं एक कलम या करारामधील जे आहे ते म्हणजे बालाघाटातून गोवा बेटामध्ये आणि बंदरामध्ये तसंच बारदेश आणि साष्टी प्रदेशामध्ये जो माल आणि गुरे येतील ती अडविली जाऊ नयेत किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर मराठ्यांनी घेऊ नये. शिवाजी महाराजांचा आणि आदिलशाही सैन्याचा संघर्ष चालू राहिला तर या संघर्षाच्या काळात पण या कलमांची अंमलबजावणी केली जावी, दोघांकडून ते पाळलं जावं. दोघातील ही मैत्री भूमीवर आणि समुद्रावर दोन्हीकडेही दृढ राहावी आणि यापैकी कोणाकडून आगळीक घडली तर दुसऱ्याने त्याविषयी तक्रार करून तो प्रश्न सामोपचाराने शांततेने मिटवावा, अशा प्रकारचा हा करार 1667 मध्ये घडून येतो. आणि हा करार घडून आल्यानंतर पुढच्याच वर्षी शिवाजी महाराजांनी एक अतिशय विलक्षण अशा प्रकारची योजना आखली. ज्या योजनेनुसार शिवाजी महाराज गोवा जिंकणार होते. 1668च्या शेवटी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर स्वारी करून गोवाच जिंकायचा अशा प्रकारची एक योजना बनवलेली. त्याकरता त्यांनी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या सबबींनी 400 ते 500 माणसं ही गोव्यामध्ये पाठवलेली होती. आणि आणखी काही माणसं अशीच विविध सबबीने गोव्यामध्ये घुसवायची आणि एके रात्री अचानक या सगळ्या सैन्यांनी एकत्रित येऊन गोव्यातील एका दरवाज्यावर, जो काही दरवाजा कुठला दरवाजा ठरलेला असेल त्या दरवाज्यावर हल्ला करायचा, दरवाजा उघडायचा आणि त्या दरवाजाच्या बाहेर असलेलं जे काही मराठ्यांचं सैन्य आहे हे सैन्य गोव्यामध्ये प्रवेश करेल, तटभिंत ओलांडून आत जाईल दरवाजाच्या मधून सरळ आणि शस्त्रास्त्र घेऊन पोर्तुगीज सैन्य तयार होण्याच्या पूर्वीच मराठे गोव्याचा ताबा घेतील, अशा प्रकारची एक विलक्षण योजना शिवाजी महाराजांनी आखलेली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ही योजना कार्यान्वित होण्याच्या पूर्वीच पोर्तुगीजांना या योजनेचा सुगावा लागला. आणि पोर्तुगीजांना या योजनेचा सुगावा लागल्यानंतर अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. मराठ्यांचा जो काही वकील तिथे होता त्याला गोव्यामधून हाकलून देण्यात आलं. आणि या लढ्याकरता म्हणून मराठ्यांच्या बरोबर लढण्यासाठी पोर्तुगीजांनी पूर्ण तयारी केली. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की बेत फसलेला आहे आणि आपण केलेला कट उघडकीस आलेला आहे. हे लक्षात आल्यानंतर मात्र शिवाजी महाराज आपण या भागातील किल्ल्यांची पाहणी करण्याकरता आलेलो होतो अशा प्रकारचं दर्शनी दाखवितात. काही किल्ल्यांवर जाऊन तपासणी करतात, काही किल्लेदारांच्या बदल्या करतात आणि रायगडावर काहीतरी महत्वाचं काम निघालेलं आहे असं सांगून ते रायगडावर परततात. परंतु दुर्दैवाने हा जो काही शिवाजी महाराजांनी केलेला बेत होता तो जर यशस्वी झाला असता तर पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य या देशाला तेव्हाच प्राप्त झालं असतं. परंतु इतिहासामध्ये असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर या गोष्टींना काहीही अर्थ असत नाही. आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा पुढे पोर्तुगीज आणि मराठा यांच्यामध्ये करार होतो आणि त्या करारानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांची पकडलेली जहाजं, पोर्तुगीजांनी मराठ्यांची पकडलेली जहाजं, असं उभयतांनी एकमेकांची पकडलेली जी काही जहाजं आहेत ती परस्परांना परत करावीत. समुद्रावर मोगली जहाजांना ज्या पद्धतीने पोर्तुगीज सवलती देतात
तशाच सवलती मराठ्यांच्या जहाजांना देखील पोर्तुगीजांनी दिल्या पाहिजेत. मराठ्यांच्या जहाजांना सागरावर संचार करताना पोर्तुगीजांच्या परवान्याची आवश्यकता असणार नाही, हे एक तत्व त्या करारामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच पोर्तुगीज व्हॉइसरॉय हा मराठा व सिद्धी यांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. घाटावरचा प्रदेश व गोवा या दरम्यान होणाऱ्या व्यापारास मराठे अधिकारी अडथळा करणार नाहीत आणि पोर्तुगीजांच्या हद्दी शेजारी मराठे किल्ले बांधणार नाहीत. अशा प्रकारच्या विविध गोष्टींचा समावेश, कलमांचा समावेश असलेला असा हा करार 1670 मध्ये मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये होता. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधील संघर्षाचं एक आणखी महत्वाचं कारण जे होतं ते कारण म्हणजे दमण जवळच्या रामनगरच्या कोळी राजाला पोर्तुगीज हे आपल्या प्रदेशातील चौथाई देत होते आणि हे रामनगरचं कोळ्याचं राज्य शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं. आणि हे राज्य जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्याकडे चौथाईची मागणी केली. शिवाजी महाराजांचं म्हणणं असं होतं की पूर्वीच्या कोळी राजाला तुम्ही ज्या पद्धतीने चौथाई देत होता त्याच प्रकारे चौथाई ही तुम्ही मला दिली पाहिजे. परंतु पोर्तुगीजांना शिवाजी महाराजांना चौथाई द्यायची नव्हती आणि म्हणून ते टाळाटाळ करत होते. आता या सगळ्या गोष्टीमध्ये शिवाजी महाराज आपले 2 वकील पोर्तुगीज व्हॉइसरॉयकडे पाठवतात. जिवाजी शेणवी आणि गणेश शेट्टी या आपल्या 2 वकिलांना पोर्तुगीजांकडे पाठवून जो काही चौथाईचा हिशोब आहे तो करण्यास सांगतात. परंतु पोर्तुगीज व्हॉइसरॉय मात्र प्रत्यक्षामध्ये आपण तिकडच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ, प्रत्यक्षात ती चौथाई दिली जात होती का, जात होती तर त्याला पोर्तुगीजांचा परवाना होता का पोर्तुगीजांचं राज्य निर्माण तिथे स्थापन होण्याच्या पूर्वीपासूनच ती दिली जात होती, असं वेगवेगळ्या सबबी सांगून तो ही चौथाई देण्यास टाळाटाळ करायला लागला. आणि इतकंच नाही तर पोर्तुगीजांनी रामनगरच्या कोळी राजाला, जो पदच्युत झालेला आहे त्या कोळी राजाला गुप्तपणे पैसे पुरवून शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेलं रामनगरचं जे काही राज्य आहे, प्रदेश आहे, तो प्रदेश पुन्हा त्याने जिंकून घ्यावा म्हणून गुप्तपणे मदत देखील करायला सुरुवात केली. खरं तर दमणच्या प्रजेकडून कोळी राजाला मिळणारी चौथाई ही नाममात्र अशा प्रकारची होती. म्हणजे 1000 असुरप्या इतकी चौथाई दमणची प्रजा ही कोळी राजाला रामनगरच्या देत होती. आता 1000 असुरप्या म्हणजे काय, तर 12 असुरप्या म्हणजे 1 रुपया, म्हणजे त्या हिशोबाने 83 ते 84 रुपये फक्त हे या चौथाईचे होतात. परंतु शिवाजी महाराजांचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन असा होता की पैसे कमी असू द्यात परंतु चौथाई वसूल करण्याचा जो काही हक्क हा आपल्याला मिळायला पाहिजे. कोळी राजाला जसा होता त्याच्या ठिकाणी आपण राज्यकर्ते झालेलो आहोत, तर तो अधिकार त्यानंतर आपल्याकडे हस्तांतरित व्हायला पाहिजे आणि आपला तो अधिकार आपल्याला आपण सोडायचा नाही, रक्कम अत्यंत कमी असली तरी देखील, अशी त्यांची भूमिका होती. आणि पोर्तुगीज हे महाराजांना, मराठ्यांना चौथाई द्यायला तयार नाहीत हे पाहिल्यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज राज्यावरच आक्रमण करून, गोव्यावर आक्रमण करून गोवा काबीज करायचा, जिंकून घ्यायचा, अशा प्रकारचं धोरण हे त्यांनी ठरवलं. त्या पद्धतीची योजना त्यांनी सुरू केली. परंतु प्रत्यक्षामध्ये दुर्दैवाने शिवाजी महाराजांना त्यासाठी आवश्यक दीर्घायुष्य लाभलं नाही, वेळ लाभला नाही. पोर्तुगीजांवर आक्रमण करून शिवाजी महाराज गोवा जिंकू शकले असते, परंतु एकाच वेळेला मोगलांच्या बरोबर आणि पोर्तुगीजांच्या बरोबर अशा 2 सत्तांच्या बरोबर संघर्ष करणं हे शहाणपणाचं नाही. म्हणूनही शिवाजी महाराजांनी कदाचित पोर्तुगीजांना आक्रमण न करता सोडून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेंगुर्लेकर डच
असं म्हणतात की शिवाजी महाराज हे पोर्तुगीजांचा द्वेष करत होते. त्यांनी पोर्तुगीजांच्या बारदेश आणि साष्टी या प्रदेशावर आपला हक्क देखील सांगितलेला होता आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवाजी महाराज पोर्तुगीजांवर आक्रमण करतील अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज गव्हर्नर आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रामध्ये जे म्हणतोय ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तो असं म्हणतो की शिवाजीच्या मृत्यूमुळे हे राज्य आता काळजीमुक्त झालेलं आहे. युद्ध काळापेक्षा शांततेच्या प्रसंगी तो अधिक धोकादायक होता. म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नरचं शिवाजी महाराजांच्या बद्दलचं हे जे काही मत आहे, काय म्हणतोय तो, युद्ध काळामध्ये शिवाजी जितका धोकादायक होता त्याहून अधिक धोकादायक तो शांततेच्या काळामध्ये होता. आणि म्हणून गोवा जिंकण्याची त्यांनी केलेली योजना प्रत्यक्षात येऊ शकली जरी नसली तरी त्यामुळे पोर्तुगीज हादरून गेलेले होते. बारदेशच्या प्रदेशावर शिवाजी महाराजांनी आक्रमण करून पोर्तुगीजांच्या धर्मवेडेपणाला लगाम घालण्याचं काम हे केलेलं होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या 3 परकीय असणाऱ्या आणि दर्यावर्दी असणाऱ्या सत्तांच्या बरोबर, व्यापाऱ्यांच्या बरोबर, राज्यकर्त्यांच्या बरोबर जो संबंध आला, हा संबंध इथे व्यक्त करत असताना पोर्तुगीजांच्या संदर्भाने हा व्हिडिओ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पोर्तुगीज आणि शिवाजी महाराजांचे संबंध कशा प्रकारचे राहिले हे इथे सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर तो आपण लाईक करा, शेअर करा. हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.